निकालावरून शरद पवारांनी काही सवाल उपस्थित केले आहेत। बिहार निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या आधी महिलांना 10,000 रुपये दिले, निवडणुकीच्या आधी पैशांचा वापर करणं योग्य आहे का, असा सवाल शरद पवार यांनी केलाय। तर जो जीता वही सिकंदर, आमच्या योजना जनतेला आवडल्या, विजय आणि त्यामुळेच विजय झाला, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं आहे। बिहार विधानसभेच्या निवडणुकीत 202 जागा मिळवणाऱ्या एनडीएवर महिलांना दिल्या जाणाऱ्या 10,000वरून शरद पवारांनी काही प्रश्न उपस्थित केलेत। निवडणुकीआधी सरकारी तिजोरीतनं 10,000 देणं किती योग्य, असा सवाल शरद पवारांनी केला। तर आत्मपरीक्षण करणं विरोधकांना मान्य नसल्याचं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी पवारांना प्रत्युत्तर दिलंय। निवडणुका जाहीर होण्याच्या आधी या पैशाचं वाटप, हा पैसा कुठला? सरकारी खजिन्यात। सरकारी खजिना मतदान करा याच्यासाठी वापरणं, याचा अर्थ सरळ निवडणुका गैरमार्गानं लढायची भूमिका आहे। असं आहे, जो जीता वही सिकंदर। हारल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे, मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। बिहार मधला विजय हा भाजपचा नसून निवडणूक आयोगाचा विजय असल्याची टीका चन्नीथलांनी केली आहे। तर बिहारच्या विजयाच्या स्फोटामुळे विरोधी नेते राजकीय दृष्ट्या उद्ध्वस्त झाल्याचं म्हणत दरेकरांनी पलटवार केला। महाराष्ट्र और हरियाणा में जो हुआ है उसी समान बिहार में भी हुआ है। ये इलेक्शन कमीशन की जीत है, बीजेपी का जीत नहीं है। इलेक्शन कमीशन ने जिस तरीके से चुनाव की प्रणाली अपना रहे, उसके वजह से बीजेपी जीत रहे हैं। बिहारच्या विजयाचा आनंदी स्फोट एवढा जबरदस्त आहे, सर्व लोक उद्ध्वस्त झालेले आहेत राजकीय दृष्ट्या। आम्ही त्या ठिकाणी लोकसभेच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये जे काही महाविकास आघाडीला यश मिळालं ते आम्ही स्वीकारलं आणि पुन्हा नव्या उमेदीनं आम्ही विधानसभेच्या निवडणुका प्रचंड बहुमताने जिंकल्या। तिथे आम्ही रडीचा डाव खेळलो नाही। दरम्यान आता मतदान केंद्रांवर नव्हे तर भाजपच्या कार्यालयात मतदान घेतलं पाहिजे, अशी बोचरी टीका बच्चू कडूंनीही केली आहे। वातावरण जर बिहारचं पाहिलं तर असं वाटत होतं का इतक्या फरकानं सरकार एनडीएचं येईल असं चित्र नव्हतं। मुळातच ज्या मतदारमधला आणि त्यातली पारदर्शकता नसल्यामुळे अजूनही स्पष्टता नेमका जनतेचा कौल आहे का मशीनची कामगिरी आहे। आता ती मशीनची कामगिरी आहे असंच एकंदरीत दिसतं, जनतेचा कौल तो वाटत नाही। बच्चू भाऊ, तुमचा देखील पराभव अचलपूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केला। बच्चू भाऊ, जरा आपला पराभव का झाला याचं आत्मपरीक्षण करा आणि मग निवडणूक आयोग किंवा भारतीय जनता पार्टीला दोष द्या।